नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे. आज आपण फेब्राईल कन्व्हर्जन्स म्हणजेच तापेत येणारे झटके याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आपण आज काय काय बघणार आहोत? तापेचा झटका म्हणजे काय, तापेचा झटका ओळखायचा कसा, तो कुणामध्ये येतो, शिवाय तापेच्या झटक्याचे प्रकार काय आहेत, तापेचा झटका आला तर काय करायचं आणि त्याच्यावर उपचार काय घ्यायचे, आणि तापेचा झटका जर आपल्या बाळाला पूर्वी येऊन गेला असेल तर मग भविष्यात तो येऊ नये म्हणून काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे, तर याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. फेब्राईल कन्व्हर्जन्स म्हणजे तापात येणारे झटके. तर तुमच्यापैकी बऱ्याच पालकांच्या मुलांना ताप आल्यानंतर झटके येण्याचा आजार असेल, तर आज त्याबद्दल काही जाणून घेऊया. तर एक फेब्राईल कन्व्हर्जन्स कोणामध्ये असतात, तर 5 वर्षाच्या खालची मुलं, 6 महिने ते 5 वर्ष या वयोगटातील मुलांमध्ये हा आजार दिसून येतो. यालाच आपण प्री स्कूल एज असं म्हणतो. तसंच मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत याचं प्रमाण जास्त आहे. शिवाय ज्यांच्या कुटुंबामधील रक्ताच्या नात्याच्या पालकांमध्ये, जसं की आई वडील किंवा मामा काका यांना लहानपणी जर हा आजार असेल, तर त्या घरातील मुलांमध्ये सुद्धा ताप्यामध्ये झटके येण्याचं प्रमाण हे 40 ते 50% जास्त असतं. तर याच्याबद्दल आता अधिक माहिती जाणून घेऊ. तुमच्या बाळाला तापेमध्ये झटका आलेला आहे हे कसं ओळखणार? तर एकतर बाळ पूर्वीपासूनच सर्दी खोकला या आजाराने आजारी असतं आणि त्याला अचानक ताप यायला सुरू होतो, आणि ज्यावेळी हा ताप वाढत असतो त्यावेळी अचानक बाळ शुद्धीवर नसतं, एकटक वर बघत राहतं किंवा डोळे पांढरे करतं, डोळ्याची बुबुळ वर जातात, तोंडातून फेस यायला सुरू होतो, हातपाय वाकडे होतात किंवा थंडी वाजल्यासारखे कुडकुडायला लागतात. तर अशा वेळी ओळखून घ्यायचं की बाळाला तापेमध्ये झटका आलेला आहे. तर हा झटका जनरली ताप वाढत असताना येतो आणि ताप सुरू झाल्यानंतर पहिल्या 24 तासातच हा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यातल्या त्यात जर जसं की मी पूर्वी सांगितलं की ज्यांच्या घरामध्ये पूर्वी फेब्राईल कन्व्हर्जन्सची किंवा फेब्राईल सीजर्सची हिस्ट्री आहे, म्हणजेच त्या घरातल्या मोठ्या माणसांना लहानपणी असा आजार होता, त्या घरातल्या मुलांमध्ये ही तापेमध्ये झटके येण्याची शक्यता जास्त राहते. तर अशा तऱ्हेने जर बाळाला ताप असेल, बाळ हे 6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील असेल आणि ताप आल्यानंतर ताप वाढत असताना अचानक जर बाळाचे हातपाय हालायला लागले, कुडकुडायला लागले, वाकडे व्हायला लागले, चेहरा वाकडा झाला किंवा बाळ अचानक एकटक वर बघायला लागलं, डोळे पांढरे झाले किंवा तोंडातून फेस येऊ लागला, तर समजून घ्या की तुमच्या बाळाला तापेमध्ये झटका आलेला आहे. या तापेच्या झटक्याचे काही प्रकार आहेत. याचे 2 प्रकार आहेत. एक तर सिंपल फेब्राईल कन्व्हर्जन आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स फेब्राईल कन्व्हर्जन्स. आता सिंपल कन्व्हर्जन म्हणजे काय, तर हा साधा झटका असतो नावाप्रमाणेच. तर याच्यामध्ये अंगाचे सगळेच भाग इन्व्हॉल्व झाले असतात बाळाच्या. याचा अर्थ की बाळाच्या दोन्ही हाताला, दोन्ही पायाला, त्याचप्रमाणे चेहऱ्याला सुद्धा झटका आलेला असतो. ठीक आहे, हातपाय वाकडे होतात, चेहरा वाकडा होतो, याप्रमाणे. हा झटका खूप कमी वेळ चालतो, काही सेकंद, अर्धा मिनिटं किंवा फार फार तर 1 मिनिट हा झटका चालतो आणि लगेच थांबतो. शिवाय एकदा येऊन गेल्यानंतर हा झटका परत परत येत नाही. तसंच दुसरा प्रकार जो आहे की कॉम्प्लेक्स फेब्राईल कन्व्हर्जन, हा नावाप्रमाणेच हा खूप कॉम्प्लेक्स आहे. याचा अर्थ काय की याच्यामध्ये पूर्ण सर्वच अवयव इन्व्हॉल्व होत नाही, तर एखाद्या हातालाच किंवा एखाद्या पायालाच किंवा एक हात एक पाय किंवा फक्त चेहऱ्याचाच अर्धा किंवा पूर्ण भाग, अशा प्रकारे झटका येतो. पण हा झटका मात्र 15 मिनिटापेक्षा जास्त चालतो आणि हा झटका मात्र परत परत रिकव्हर. तापाचा मोठा झटका म्हणजे काय, तर हा तापाच्या इतर झटक्याचाच प्रकार आहे, फक्त सिंपल कन्व्हर्जन जसे 2-3 मिनिटाचं राहतात किंवा 15 मिनिटापेक्षा कमी वेळ राहतात, कॉम्प्लेक्स हे 15 मिनिटापेक्षा काही वेळ जास्त राहतात. पण तापाचा मोठा झटका मात्र हा 30 मिनिटापेक्षा जास्त राहतो, अर्ध्या तासापेक्षा हा झटका जास्त वेळ चालतो. शिवाय झटक्याचे 2-3 औषधं देऊन सुद्धा हा झटका लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. बाळाला तापाचा झटका आल्यानंतर काय करावं? सगळ्यात पहिल्यांदा तर बाळ हातपाय वाकडा करतंय, अचानक वर बघतंय किंवा तोंडातून फेस येतोय, डोळे पांढरे झाले, हे बघितल्यानंतर आईवडील घाबरून जातात. त्यांना काय कळावं ते सुचत नाही आणि मग ते बाळाला उचलून धरतात किंवा पाणी पाजायचा किंवा त्याच्या तोंडावर पाणी मारायचा प्रयत्न करतात. तरी असं काहीही करू नका. ठीक आहे, तर एकतर बाळाला खाली झोपवा, उभा असेल तर. तो पडणार नाही किंवा झटक्यामध्ये बाळ शुद्धीवर नसतं, त्यामुळे पडताना त्याच्या डोक्याला किंवा हातापायाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे, मोकळ्या जागेत त्याला खाली झोपवा आणि डाव्या अंगावर करा. डाव्या अंगावर केल्यामुळे त्याची थुंकी वगैरे तोंडाच्या बाहेर पडेल. झटक्यामध्ये बाळ शुद्धीवर नसतं, त्यामुळे बऱ्याच वेळा बाळाची थुंकी ही श्वासाच्या नळीत जाऊन ॲस्पिरेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला खाली झोपवून डाव्या अंगावर करा. त्यानंतर मोस्टली सिंपल झटका असेल तर तो 2 मिनिटात, 3 मिनिटात किंवा अर्ध्या मिनिटात थांबून जाईल. त्यानंतर बाळ बऱ्याच वेळा बेशुद्ध पडतं किंवा उलटी होण्याची शक्यता असते. ते झाल्यानंतर ताबडतोब बाळाला जवळच्या दवाखान्यामध्ये घेऊन जा.
बाळाचा झटका जर लवकर थांबत नाही असं वाटलं तरी देखील बाळाला ताबडतोब जवळच्या दवाखान्यात डॉक्टरांकडे घेऊन जा. आता तुमच्या बाळाला ऑलरेडी फेब्राईल कन्व्हल्जनची हिस्ट्री आहे, म्हणजे पूर्वी तापेमध्ये झटका येऊन गेलेला आहे. तर एक लक्षात घ्या की बाळ 5 वर्षाचं 6 वर्षाचं होईपर्यंत तुमच्या बाळाला प्रत्येक वेळी ताप आल्यानंतर झटका येण्याची शक्यता ही असतेच. त्यामुळं झटका येऊ नये म्हणून काय करायचं ते आता बघूया. तर जर तुमच्या बाळाला फेब्राईल कन्व्हल्जनची हिस्ट्री आहे आणि आता बाळ सर्दी, पडसं, जुलाब, उलटी कशानेही आजारी आहे आणि त्याला ताप यायला सुरुवात झाली आहे, तर ताप वाढू देऊ नका. बाळाला पटकन तापेचा औषधाचा डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस द्या. शिवाय त्याचं अंग ओल्या कपड्याने पुसून घ्या. एक टॉवेल ओला करा आणि पूर्ण अंग ओल्या कपड्याने बाळाचं पुसून घ्या. ठीक आहे. पण बाळाच्या डोक्यावर पट्ट्या वगैरे ठेवू नका. बाळावरच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्यानं सर्दी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण अंग पुसून घ्या. बाळाचं काही वेळातच, काही मिनिटात बाळाचा ताप उतरून जातो. ताप उतरल्यानंतर झटका येण्याची शक्यता पण कमी होते. शिवाय डॉक्टरांनी पूर्वी दिलेली झटक्याची गोळीचा 1 डोस बाळाला देऊन टाका. लक्षात ठेवा, तुमच्या बाळाला जर तापेमध्ये झटका येण्याची प्रवृत्ती असेल तर एक तापेचं औषध डॉक्टरांनी दिलेलं आणि झटक्याची गोळी हे दोन्ही नेहमी तुमच्याकडे रिझर्व्ह असलं पाहिजे घरी. त्यामुळे किंवा प्रवासात जाताना सुद्धा ते तुम्ही जवळच बाळगलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा कधी बाळाला ताप यायला सुरू होईल तेव्हा झटका येऊ नये म्हणून एक तापाच्या औषधाचा डोस आणि झटक्याच्या गोळीचा डॉक्टरांनी त्या दिलेला डोस हा एक देऊन टाका आणि ताबडतोब बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध उपचार. अजूनही तुमचे तापेच्या झटक्याबद्दल काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा इथे दिलेल्या मोरया बालरुग्णालयाच्या नंबरवर मला फोन करून विचारू शकता.